नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भौगोलिक रचना सिरीज भाग 6 मध्ये। या भागात आपण प्रश्न संख्या 401 ते 500 पूर्ण करणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग सुरू करूया। कोकण किनारपट्टीवरील प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? योग्य उत्तर आहे किनारपट्टी व खाड्या। सह्याद्री पर्वतरांगेमुळे कोणता भाग पर्जन्य छायेत येतो? योग्य उत्तर आहे मराठवाडा। महाराष्ट्रातील प्रमुख कृषी पीक कोणते? योग्य उत्तर आहे ज्वारी। महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? योग्य उत्तर आहे कोकण। गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले डॅश पर्वतरांगात वसले आहेत? योग्य उत्तर आहे सातपुडा। वाईकडून महाबळेश्वरला जाताना डॅश घाट लागतो? पसरणी घाट। खडकवासला प्रकल्पातील अंबी या मुठेच्या उपनदीवर पानशेत येथे बांधण्यात आलेल्या जलाशयास डॅश या नावाने ओळखले जाते? पानशेत नावाने। पुण्याजवळ वरसगाव येथे मोशी या मुठेच्या उपनदीवर बांधण्यात आलेल्या धरणास डॅश या नावाने ओळखले जाते? वरसगाव धरण। महाराष्ट्रातील डॅश हा स्वाभाविक विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणून ओळखला जाई? योग्य उत्तर आहे कोकण। गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले डॅश पर्वतरांगात वसले आहेत? सातपुडा पर्वतरांगांमध्ये। वाईकडून महाबळेश्वरला जाताना डॅश घाट लागतो? पसरणी घाट। खडकवासला प्रकल्पातील अंबी या मुठेच्या उपनदीवर पानशेत येथे बांधण्यात आलेल्या जलाशयास डॅश नावाने ओळखले जाते? पानशेत नावाने। पुण्याजवळ वरसगाव येथे मोशी या मुठेच्या उपनदीवर बांधण्यात आलेल्या धरणास डॅश नावाने ओळखले जाते? महाराष्ट्रातील हा स्वाभाविक विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणून ओळखला जाई? कोकण। महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात हिरवे अश्मक सापडते? चंद्रपूर जिल्ह्यात। गाढी आणि बांध या डॅश जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत? भंडारा जिल्ह्यातील। भंडारा जिल्ह्यातील आंबागड डोंगररांग म्हणजे वास्तवात डॅश या पर्वतरांगांचा भाग होय? बालाघाट पर्वतरांगांचा। डॅश या जिल्ह्याचा उल्लेख महानुभाव पंथीयांच्या साहित्यात विशेषत्वाने आढळतो? भंडारा जिल्ह्याचा। कस्तुरी मांजर राज्यात डॅश व डॅश या जिल्ह्यात आढळून येते? गडचिरोली व चंद्रपूर। डॅश या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो? भारतीय ससा। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात वसली आहेत? डॅश ही नदी लेण्यांजवळून वाहते? वाघूर। मच्छिंद्रगड व वसंतगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? सातारा जिल्ह्यात। तलावांचा जिल्हा ही उपाधी कोणत्याही एका जिल्ह्यास द्यायची झाल्यास ती डॅश जिल्ह्यास लागू शकते? भंडारा जिल्ह्यास। नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये कोणती? महाराष्ट्र व मध्य प्रदेश व गुजरात। धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? पांझरा नदीकाठी।
महाराष्ट्राला शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे चंद्रपूर. ताडोबा व अंधारी ही धरणे डॅश या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यात डॅश येथे कागदाची गिरणी तसेच दगडी कोळशाच्या खाणी आहेत? बल्लारपूर या ठिकाणी. नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना डॅश हा घाट पार करावा लागतो? थळघाट. राज्यातील डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? अहमदनगर जिल्ह्यात. रेवत गणेश मूर्ती बनवण्याचे अनेक कारखाने असलेले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुक्याचे ठिकाण कोणते? पेण. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश येथे उभारण्यात आला आहे? देवगड या ठिकाणी. पुण्याजवळ डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे? खडकवासला. राज्यातील डॅश या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्याबद्दल प्रसिद्ध आहे? वर्धा. राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रांमुळे अधिक प्रकाश झोतात असलेले हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध आहे? उमरेड. राज्यातील प्रादेशिक पातळीवर केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते? महाबळेश्वर. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे डॅश या नद्यांची खोरे एकमेकांपासून अलग झाली आहेत? गोदावरी व भीमा. सह्य पर्वतात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर असून त्याची उंची डॅश मीटर आहे? 1646 मीटर. डॅश हे जिल्ह्याचे ठिकाण तांदळाची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे? गोंदिया. डॅश येथे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? भंडारा. वरणगाव भुसावळ येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? वरणगाव कोणत्या जिल्ह्यात मोडते? जळगाव जिल्ह्यात. चादरीच्या उत्पादनात प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? योग्य उत्तर आहे सोलापूर. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम राजा छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय कोठे आहे? मुंबई. अलीकडच्या काळात कोकण किनारपट्टीची रेती डॅश या नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे? योग्य उत्तर आहे उल्हास नदीच्या. हरिश्चंद्रगड हे सह्य पर्वतातील उंच शिखरांपैकी एक होय. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला डॅश हा जलदुर्ग सध्याच्या रायगड जिल्ह्यात येतो? कुलाबा. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च सेंटर राज्यात डॅश येथे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल डॅश येथे आहे? इचलकरंजी. चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? हुपरी, कोल्हापूर. लातूर जिल्ह्यातील उदगीर सोबत सांगली जिल्ह्यातील डॅश हे ठिकाणही आडकिते बनविण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे वाळवा.
आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण कोणते? वेंगुर्ला. पुणे अथवा अहमदनगर जिल्ह्यातून आळेफाटा मार्गे कल्याणला जाताना डॅश घाट उतरावा लागतो? नाणे घाट. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी कोठे आहे? रुद्धापूर, अमरावती. 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळाचे सातपुडा वनस्पती उद्यान कोठे आहे? योग्य उत्तर आहे नागपूर. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र 1985 पासून राज्यात डॅश येथे कार्यरत आहे? नागपूर. नागपुरी संत्री सर्वत्र प्रसिद्ध आहेत. डॅश यांनी 18व्या शतकात संत्र्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली? रघुजीराजे भोसले. गोंड राजांनी बांधलेला प्राचीन किल्ला व खाप तलाव डॅश या शहरात आहे? भंडारा. बख्त बुलंद शहा या गोंड राजाच्या सरदाराने बांधलेला मध्ययुगीन प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे? अंबागड, भंडारा जिल्ह्यात. उत्तर रामचरित, मालती माधव यांसारख्या नाटकांचे कर्ते भवभूतीचे जन्मस्थळ म्हणून कोणत्या स्थळाचा उल्लेख? वर्धा व वेण्णा यांच्या संगमाजवळ वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील गाव कोणते? वरोरा. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण डॅश या नदीकाठी वसले आहे? इरई या नदीकाठी. एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेल्या वनक्षेत्राचे प्रमाण डॅश या जिल्ह्यात राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा जास्त असून जवळजवळ 70% अधिक आहे? गडचिरोली. लोखंड खनिजाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेली गडचिरोली जिल्ह्यामधील स्थळे कोणती? देवलगाव, सूरजगड, लोहारा. धान्य दळण्याची जाते बनविण्यासाठी वापरण्यात येणारा कुंद दगड कोणत्या जिल्ह्यात सापडतो? चंद्रपूर. पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? शहाजीराजे तलाव. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर येथे 1926 मध्ये बांधण्यात आलेल्या धरणाच्या उद्घाटनास तेव्हाच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नर डॅश उपस्थित होते? लॉर्ड विलिंग्डन. राज्यात डॅश येथे नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया NFAI चे कार्यालय आहे? पुणे या ठिकाणी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा 1947 पासून राज्यात डॅश येथे कार्यरत आहे? पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. इसवी सन 1946 मध्ये स्थापन झालेली व नंतर आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाणारी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात. इसवी सन 1964 मध्ये स्थापन झालेली वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट राज्यात कोठे आहे? नागपूर शहरात. पुण्यातील शनिवारवाडा बांधण्याचे श्रेय कोणत्या पेशव्यांना द्यावे लागेल? पहिला बाजीराव पेशवा. पुण्याजवळ डॅश येथे स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित होत आहे? उत्तर आहे हिंजवडी. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून सह्याद्रीच्या जुन्नर जवळील डॅश येथून घाटमार्ग व टोल वसुलीचा व्यापार चालत होता? नाणे घाट. 12 गणले जाणारे डॅश हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्य पर्वतात आहे? भीमाशंकर. भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय डॅश यांना दिले जाते? नाना फडणवीस. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी हा किल्ला डॅश कालखंडातील आहे?
प्राचीन. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वढू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील डॅश या तालुक्यात आहे. शिरूर या तालुक्यात आहे. ज्वारी, तृणधान्य, मका, करडई, ऊस, कापूस इत्यादी पिकांच्या सुधारित जातींचे संशोधन करणारी निमकर कृषी संशोधन संस्था डॅश येथे कार्यरत आहे. फलटण, सातारा. सातारा जिल्ह्यातून चिपळूणला जाण्यासाठी डॅश हा घाट उतरावा लागतो. कुंभार्ली. समर्थ रामदासांचे निवासस्थान व त्यांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिर यामुळे प्रसिद्ध पावलेले सातारा जिल्ह्यातील चाफळ हे क्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? कृष्णा नदीकाठी. तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असलेले पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? मिरज. देवराष्ट्र हे येथे सागरदर येथे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. देवराष्ट्र हे स्थळ कोठे आहे? खानापूर, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातील डॅश हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव आहे. कुंडल. देवराष्ट्र येथे सागरदर हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. देवराष्ट्र हे स्थळ कोठे आहे? खानापूर, जिल्हा सांगली. कृत्रिम रेशीम मंडळांतर्गत रेशीम किड्यांच्या अंड्याचे निर्मिती केंद्र राज्यात कोठे आहे? कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार घराण्यातील डॅश यांनी बांधला असे म्हटले. भोजराज. गोवा राज्याच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या डॅश तालुक्यात तिलारी नदीवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. चंदगड. सोलापूरमधील डॅश येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. करमाळा या ठिकाणी. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले या आख्यायिकेशी कोणत्या स्थानाचे नाव निगडीत आहे? पंचवटी. माळगुंड, बिंदुनाग, रोहिया, जोलिया, मांगीतुंगी, अंकाई, टंकाई यासारखे जोडकिल्ले हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. नाशिक जिल्ह्याचे. वाघाड प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे? वाघाड नदीवर. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेवरील नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळ कोणते? सापुतारा. चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले गोदावरी काठचे डॅश हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे. नेवासा. निघोज येथील डॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. कुकडी नदीच्या पात्रात. राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील डॅश येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. जोरवे या ठिकाणी. नर्मदा नदीच्या 54 किलोमीटर लांबीचा प्रवाह राज्यातून डॅश जिल्ह्याच्या उत्तर सीमेस स्पर्शून गेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या. मावची, पावरे, धांडका, गोमीत, पारधी व भिल्ल या आदिवासी जमाती प्रामुख्याने डॅश या जिल्ह्यात आढळतात. नंदुरबार जिल्ह्यात. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 6. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.